एक शेतकरी होता. गावात फारसे पाणी नसल्याने तो रोज नदीवरून मडक्यांमध्ये पाणी भरून आणत असे. या दोन मडक्यांमधील एक मडक्याला थोडे तडे गेले होते. त्यातून रोज थोडे थोडे पाणी गळत असे. एक दिवस शेतकऱ्याने नदीतून मडक्यात पाणी भरले आणि मडके जोडलेली काठी आपल्या खांद्यावर ठेवून तो चालू लागला. चालता चालता तडा गेलेल्या माठातील पाणी हळूहळू खाली सांडू लागले. मडक्याला आता मात्र खूप वाईट वाटले. मी दुसऱ्या मडक्यासारखा पाणी साठवू शकत नाही. मला भेगा पडल्यामुळे सर्व पाणी थोडे थोडे करत गळून जाते. त्यामुळे माझा काही उपयोग होत नाही. तरीही हा शेतकरी रोज आपल्यात पाणी भरून आपल्याला घरी नेतो आणि मी मात्र दरवेळेस निरुपयोगी ठरतो. मला या शेतकऱ्याला हे सांगितले पाहिजे. मी कोणाचा फायदा करत नाही, निदान माझ्यामुळे नुकसान तरी नको. म्हणून एक दिवस त्या मडक्याने शेतकऱ्याला सांगितले, शेतकरी बाबा, मी असे हे भेगा पडलेले गळके मडके, माझा तुला काय उपयोग? रोज तू मला तुझ्या उपयोगासाठी भरतोस आणि मी मात्र नेहमी निरुपयोगी ठरतो. मला माफ कर. शेतकरी हसतो आणि म्हणतो, अरे तुझ्या आजूबाजूला जरा लक्ष दे. तुझ्या वाटेवर किती सुंदर फुलझाडे आली आहेत, बघितलीस का? तुझ्या भेगांमधून जे पाणी गळते ते प्रत्येक दिवशी या वाटेवर सांडते आणि या झाडांना जाते. त्यामुळेच हा रस्ता, वेली किती सुंदर दिसतात पहा. हे सगळे सौंदर्य तुझ्यामुळे झाले आहे. हे ऐकून मडके मात्र आनंदी झाले. मुलांनो, नीट लक्षात घ्या, कुठलीच गोष्ट निरुपयोगी नसते. आपण तिचा वापर फक्त वेगळ्या रीतीने करावा लागतो.